ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबईमध्ये काल बत्ती गुल झाल्यानंतर अनेक कोरोनाबाधित रुग्णांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलेलं होतं। मुलुंडमधील अपेक्स कोविड हॉस्पिटलमधून स्थलांतरित करण्यात आलेल्या आणखी एका रुग्णाचा मृत्यू झालाय। काल मुंबईमध्ये वीज नसल्यानं अपेक्स रुग्णालयामधील जनरेटर सुरू करण्यात आलेलं होतं, मात्र संध्याकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास या जनरेटरला अचानक आग लागली। त्यामुळे या रुग्णालयातील 30 ते 40 रुग्णांना इतर रुग्णालयामध्ये शिफ्ट करण्यात आलं। त्यावेळेला व्हेंटिलेटरवरील पांडुरंग कुलकर्णी या 70 वर्षीय रुग्णाचा काल तर आज सकाळी 8 वाजता 55 वर्षीय वीरेंद्र सिंग यांचा मृत्यू झाला। वीरेंद्र सिंग यांच्यावर फोर्टिस रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते। और उन्होंने वीडियो बोला था कि वीडियो कॉल कर सकते हो आप। तो लास्ट मैंने वीडियो कॉल मेरे को फ्राइडे को किया था, उसके बाद उन्होंने बात भी नहीं कराया। इलेक्ट्रिसिटी की वजह से अपेक्स में कुछ स्पार्क हुआ तो उन्होंने सडनली जो फोर्टिस में शिफ्ट किया, तो उनके वजह से जो डिले हुआ पेशेंट्स को लाने में, विदाउट ओटी के लाने में जो डिले हुआ, डॉक्टर ने मुझे फोर्टिस के यही कंफर्म किया कि उनको जो लाने में डिले हुआ उनका पल्स रेट गिरने की वजह से ही हुआ। तो इसकी वजह से हमको उनको वेंटिलेटर पर रखना पड़ा। वेंटिलेटर पर रखने के बाद उनको बचा नहीं पाए। अपेक्स मुंबई महापालिकेचं आहे आणि माननीय उद्धवजी ठाकरे यांनी आणि शिवसेनेने मुंबई महापालिकेचं हे हॉस्पिटल अपेक्सच्या ताब्यात दिलं आहे। अजूनपर्यंत एकही सिनियर लीडर अधिकारी महापालिकेचा, हेल्थ डिपार्टमेंटचा, पोलीसचा तिथे पोहोचला नाही। ही घटना कशी घडली, कोण याच्यासाठी जबाबदार, आणि म्हणून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी आम्ही करीत आहोत।